महिला आरक्षणाला विरोध करणारे महिला अधिकारावर बोलतायत। राहुल यांनी पुण्यामध्ये सामाजिक द्वेषच पसरवला असं उत्तर भाजपनं राहुल गांधी यांना दिलंय। खरं तर मला असं वाटलं होतं की काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आज पुण्यात आल्याबरोबर तरुणाईच्या समोर बोलताना मराठीमधून पुणेकरांना किमान नमस्कार घालतील। छे, मराठीतून एक शब्द चिकाराही काढला नाही। मला बघायचे आता मनसेचे नेते राज ठाकरे यावर काय बोलतील। पण राहुल गांधीचं भाषण संपूर्ण ऐकल्यानंतर एकच गोष्ट लक्षात आली, पुणे हे सरस्वतीचं माहेरघर आहे, ज्या पुण्याला माता जिजाऊनं पुनर्स्थापित केलेलं आहे। सामाजिक क्रांतीच्या मध्यवर्ती ठिकाणी सावित्रीबाई फुले यांनाही पुणेकरांनी ठेवलेलं आहे। देशाला पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी हे पुण्यातूनच या ठिकाणी पुढे आलेले। युवा युवतींच्या समोर राहुल गांधींचं भाषण बुद्धिभेद करणारं, सामाजिक द्वेष निर्माण करणारं। मला त्यांचं भाषण ऐकल्यानंतर दुर्दैव याचं वाटतं, कितीतरी वर्ष मागं जाऊन त्यांनी मनुस्मृती वगैरे या विषयावर त्यांनी खरं तर बोलायलाच नव्हतं पाहिजे। हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेल्या संविधानाच्या आधारे चालतो। पुण्यामध्ये देशभक्त विद्यार्थ्यांनी वंदे मातरम पठण केलं। भाजपकडून पुणे विद्यापीठात संपूर्ण वंदे मातरम पठण आयोजित केलेलं होतं। वंदे मातरम पठणाकडे दुर्लक्ष करण्यासाठी वाद निर्माण केला गेला असा आरोप पुणे भाजपकडून काँग्रेस नेत्यांवर करण्यात आलाय। 15 अगस्त के दिन हम सब ने देखा कि कांग्रेस के मुख्यालय में इन्होंने पूरा वंदे मातरम होने नहीं दिया। ये जो मैं कह रहा हूं कि ये उनकी जो थोड़ी बहुत जो विशिष्ट किसी धर्म की वोट बैंक है, उनको खुश करने के लिए कांग्रेस ने ये किया है। तो ये संविधान का अपमान है, ये हमारे स्वतंत्रता सेनानी का अपमान है, पूरे भारत के राष्ट्रभक्त नागरिकों का अपमान है।